जरांगे पाटलांचं वादळ मुंबईत धडकणार आहे. जरांगेंबरोबरचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने आता रवाना झालेत. त्यांच्याशी थेट बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. मुंबईकडे जाण्याच्या तयारीत जे आहेत ते सध्या मराठा बांधव मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर थांबलेले आहेत. आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करूया. मला सांगा काय भावना आहेत, काय तुम्ही सांगाल? आम्ही इथपर्यंत पोहोचलेत आणि दुसरी गोष्ट थोडा संभ्रम निर्माण करण्याचा असा काही प्रयत्न वाटतोय की आम्हाला पाटलांनी असं सांगितलं नाही की इथं थांबायचं आहे आपल्याला. त्यामुळे आमच्या मनात कुठलीही शंका नाही. 100% मुंबईला जाणार आहेत, यात काय वाद नाही. आरक्षण मिळालंच पाहिजे. आरक्षण मिळालं. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गावाकडे जाणार नाहीत. आम्ही सगळी व्यवस्था एका 15-20 दिवसाची व्यवस्था करून आलेलो आहोत. आरक्षण आम्ही ओबीसी मधूनच घेणार. कुणबी प्रमाणपत्र घेऊनच आरक्षण घेणार आम्ही. सरसकट मराठ्याला कुणबी. मुंबईमध्ये येण्यास पोलीस मज्जाव करतात आहे. मुंबईमध्ये येऊ नका तुम्ही, नवी मुंबई किंवा खारघर परिसरामध्ये आंदोलन करा असं. आज सरकारचा दबाव तंत्राचा वापर आहे, परंतु त्यांच्या दबाव तंत्राला आम्ही बी घालणार नाहीत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुंबईत येणार. पाटील म्हणते ते पूर्व दिशा मुंबईत येणार म्हणजे येणार. नक्कीच या मराठा समाज बांधवांच्या प्रतिक्रिया आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण जे आहे ते मिळालंच पाहिजे आणि असा चंगच जो आहे तो मराठा बांधवांनी बांधलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश सोनवणेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, लोणावळा.